नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरमध्ये तुमचं स्वागत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात, त्यांचं निधन यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला. खरं तर घटना घडताच जनसामान्यांनी समाज माध्यमांवरती अनेक प्रश्न उभे करायला सुरुवात केली होतीच. संशय व्यक्त केला होता हे आपण बघितलंय. पुढे अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील अशा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा जाहीरपणे शंका व्यक्त करायला सुरुवात केली. याच विषयावरती अजितदादांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या पक्षातील रोहित पवार पत्रकार परिषद घेणार होते. ती आज पार पडली आणि दादांचा अपघात नसून घातपात आहे अशी शंका त्यांनी आज स्पष्ट शब्दामध्ये बोलून दाखवली आहे. अनेकांच्या मनातल्या शंकांना त्यांनी काही दाव्यांनी मूर्त स्वरूप दिलंय. शिवाय याच्या सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केली आहे. पाहूयात. रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं? आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. थोडे दिवस थांबू, लोक विसरून जातील. लोक विसरणार नाहीत. आम्हाला ही माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे CID विश्वास नाही असं नाही, पण त्यांना पूर्ण अथॉरिटी नसणार आहे. कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आज जाण्याची परवानगी तिथं नसते. तिथं CISF असेल, नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही. करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल, म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं. पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. तर रोहित पवारांनी या अपघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांवरती आज प्रश्न विचारले. ऐनवेळी पायलट बदलणं, त्यांच्या घड्याळातील वेळ यावर त्यांनी शंका घेतली आहे. शिवाय लँडिंगच्या वेळी व्हिजिबिलिटी कमी असतानाही वैमानिकानं मुद्दाम विमान लँड करायचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केलाय. रोहित पवारांनी आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा हे आदल्या दिवशी कार न पुण्याला जाणार होते. मात्र पूर्व विदर्भातल्या एका नेत्यानं एक फाईल क्लिअर करण्यासाठी त्यांना फोन केला. या फाईलसाठी एक नेता भेटायला यायला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी विमानानं जाण्याचा निर्णय दादांनी ऐनवेळी घेतला असं रोहित पवार म्हणाले. त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण पाहूयात. कॅबिनेटच्या बैठका झाल्या. दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल. काही अधिकारी मला, माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफासुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते. ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीली जाणार होते ते गाडीली जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही. त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाची कंपनी VSR वरही रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत. तांत्रिक बाजू मांडत रोहित पवारांनी थेट कंपनीच्या मालकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याच्यामध्ये VSR संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता थोडंसं मागे जाऊयात.
अजितदादांचा अपघात झाला त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांसमोर एक निवेदन दिलं होतं. हा अपघातच आहे, शंका उपस्थित करू नका असं ते म्हणाले होते. रोहित पवारांनी याबद्दलही आज स्पष्टीकरण दिलंय. हे स्टेटमेंट देताना शरद पवारांच्या मनामध्ये काय असेल याचा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवलाय. ऐकूयात. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या याचा महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये. साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतो आहे. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवारसाहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. रोहित पवारांचे आरोप नक्कीच गंभीर आहेत आणि हा सगळा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याची चौकशी होईल अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त होतीये. आणि याच अनुषंगाने एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी सुद्धा आपलं मत मांडलंय. आपण ते जाणून घेऊयात. सरिता, आज रोहित पवारांनी अतिशय वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि उदाहरणासहित त्यांनी या प्रेझेंटेशनमध्ये अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात होता असा दावा केलेला आहे. या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने म्हटलं होतं की मी पत्रकार परिषद घेणार आहे, परंतु एका विशिष्ट वेळेनंतरच आपण ती घेऊ, सर्व पुराव्यांनिशी घेऊ असंही त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच काही तांत्रिक बाबी घेऊन त्यांनी आज ही पत्रकार परिषद जी होती त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. त्याची दखल नक्कीच सर्व पातळीवरती घेतली जाईल आणि त्या अनुषंगाने चौकशी होईल अशी सुद्धा आशा आहे. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये घातपातच घडलाय असा कुठेतरी विचार रोहित पवारांनी आज अगदी प्रबळपणे मांडलेला आहे. त्याचबरोबर पायलट नक्की का बदललेला होता, शिवाय अचानक गाडीने जाण्याच्या ऐवजी प्लेनने जाण्याचा निर्णय का घेण्यात आलेला होता, या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणारं जे तंत्र असतं ते अचानक बंद का पडलं, अशा अनेक प्रश्नांची त्यांनी सरबत्ती केली आहे. तर सरिता कौशिक यांची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. पण या विषयाच्या अनुषंगाने आपण सातत्याने पाठपुरावाही करत राहू. आता मात्र आजच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण बोलूयात आणि हा विषय आहे अर्थातच चंद्रपुरामध्ये आज घडलेल्या राजकीय घडामोडी. आज जे काही घडलंय ते बघून अकबर इलाहाबादींचा शेर खरं तर अनेकांना आठवला असेल. लढते हैं आपस में तो हासिल गैर को होता है, लड़ते हैं आपस में तो हासिल गैर को होता है, ये खेल दुनिया का है, ये दस्तूर है जमाना है. आपण आपापसात लढत बसलो तर तिसऱ्याचाच फायदा होतो. हाच जगाचा खेळ, हीच जगाची रीत आहे. थोडक्यात सांगायचं झालं, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, अगदी लहान मुलांना दिलेली ही शिकवण असते. आज काँग्रेसला नव्याने ही शिकवण अनुभवायला मिळाली. कारण त्यांच्याच महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना थेट कात्रजचा घाट दाखवला आणि चंद्रपुरामध्ये भाजपशी युती केली. त्यामुळे आता भाजपच्या महापौर आणि ठाकरे सेनेचे उपमहापौर असं चित्र चंद्रपुरात रंगलेलं आहे. आणि काँग्रेसच्या महापौर पदाच्या स्वप्नाचे रंग मात्र पार उडून गेलेत. काँग्रेसकडे सर्वाधिक 27 नगरसेवक वास्तविक होते आणि प्री पोल अलायन्स विचारात घेतला तर 30 नगरसेवक होते. तरी काँग्रेसला आता विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. एकंदरीतच आज घडलेला हा राजकीय चमत्कार भाजपने कसा घडवून आणला, पडद्यामागे नेमकं काय काय घडलं, फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये भाजपने नेमकं काय केलं, असे अनेक प्रश्न आहेत. याची उकल आज आपण करणार आहोत आणि या घडामोडींशी संबंधित नेत्यांशी चर्चाही करणार आहोत. पण यातून राज्याच्या राजकारणामध्ये नवा चंद्रपूर पॅटर्न तयार होऊ पाहतोय का, असा एक विचार साहजिकच मनात येतो आणि यावरच तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय. चला आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला.
आजचा आमचा प्रश्न आहे, चंद्रपुरामध्ये शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाने भाजपशी युती करण्यासाठी कोणता फॅक्टर सर्वात महत्त्वाचा ठरला असं वाटतं? सत्तेसोबत राहण्याची त्यांची इच्छा, भूमिका बदलण्याचे ठाकरेंचे संकेत, काँग्रेसबाबत अविश्वास का स्थानिक राजकारण? नक्की ठाकरेंच्या शिवसेनेने ही भूमिका का घेतली आहे? तुम्हाला काय वाटतंय? जरूर व्यक्त व्हा. तर झालंय असं की चंद्रपुरामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं जवळजवळ ठरलेलं होतं. संजय राऊतांनी तर भाजपला मदत होईल असं काहीही स्थानिक नेते करणार नाहीत असं निक्षून आजच सांगितलं होतं. पण भाजपचे नेते मात्र सरप्राईज असेल असं आज सकाळी सांगत होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स किती आणि का खरा होता हे आज नंतर समजलं. आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार महापौर निवडीची प्रक्रिया होणार होती, पण ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं अचानक युतीची घोषणा केली. त्यातच काँग्रेसचे 2 बंडखोर अपक्ष नगरसेवकही जाऊन मिळाले ते ठाकरे आणि भाजप या गणिताला, आणि भाजपचं 32चं संख्याबळ झालं. पण महापालिकेमध्ये बहुमताचा आकडा 34चा होता, कारण चंद्रपूर महापालिका 66 सदस्यांची आहे, त्यामुळे भाजपला महापौर पदाची खुर्ची अजूनही लांब होती. पण ही महापौर पदाची निवडीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत यात आणखीन एक ट्विस्ट आला. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक सभागृहात आलेच नाहीत. त्यामुळे सभागृहातली उपस्थिती 64 सदस्यांची झाली आणि बहुमताचा आकडाही कमी झाला 33चा. अजूनही भाजपला 1 मत कमीच होतं आणि मग त्यांच्या मदतीला धावून आला आणखीन एक नगरसेवक, तोही MIMचा. हो, भाजप आणि MIM या दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत सत्तेत जायचं नाही अशा शपथा घेतल्यात, पण नगरसेवक तटस्थ राहणं हे सत्तेत येणं थोडीच आहे. त्यामुळे मग MIMचा एकमेव नगरसेवक तटस्थ राहिला आणि भाजपच्या संगीता खांडेकर 32 विरुद्ध 31 मतांनी विजयी झाल्या आणि चंद्रपूरच्या महापौर झाल्या. आमचे सुधीर भाऊ, आमचे संदीप भाऊ गिरे आणि सगळे आदर्श यांना देते. या शहरात महानगराचा विकास करण्यासाठी मी तत्पर या वार्ड स्वच्छता आणि शहराची पाणी सुविधा, रिंग रोड, या महानगराच्या शाळा कशा सुंदर हो या मी सर्व प्रयत्न करेन आणि सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांना घेऊन सोबत घेऊन या शहराचा विकास करेन. त्यानंतर झाली उपमहापौर पदाची निवडणूक. नव्यानं उदयाला आलेल्या भाजप आणि ठाकरे सेना युतीचे प्रशांत दानव हे त्यांचे उमेदवार होते आणि काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेचे पप्पू देशमुख हे दुसरे उमेदवार होते. महापौर निवडीच्या वेळी तटस्थ राहिलेल्या MIMने यावेळी मात्र देशमुखांना पाठिंबा दिला. त्यामुळे प्रत्येकी 32 मतांवरती मॅच टाय झाली आणि त्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा पूर्ण झाली आणि प्रशांत दानव उपमहापौर झाले. आज चंद्रपुरात जे झालं ते स्थानिक पातळीवरती आहे म्हणून ठीक आहे, पण राज्यामध्ये राजकारणाचे वारे बदलत असल्याची ही पहिली खूण आहे का? आता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांना विचाराल तर ते याचं उत्तर हो असं देतील. त्यांनी भाजप आणि ठाकरे सेनेच्या युतीचं नामकरणही केलंय चंद्रपूर पॅटर्न. या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं. चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्यासाठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे. तर भाजप आणि ठाकरे सेनेचा असा जल्लोष सुरू होता, पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या मित्रपक्षालाच बोल लावलेत. आम्ही उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली होती असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष सोबत राहील असं वाटलं होतं, असं स्पष्टीकरण खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिलंय. आम्ही पुढाकार घेतला म्हणूनच आमची संख्या आता 31 पर्यंत पोहोचली आणि तेवढी संख्या झालेली आहे. आमचे 27च आहेत, त्याला 4 आम्ही जोडलेत, पण जादुई आकडा जो लागतो बहुमताचा तो 34 लागतो. 34मध्ये पुन्हा 3ची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आम्ही त्यांना स्टँडिंग उपमहापौर असं उभाटांना द्यायचं कबूल केलं, पण त्यांनी न करता पुढच्या भाजपकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली. आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्यासोबत राहील असं वाटलं, त्यांनी
भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला, ते तटस्थ राहिले. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली. पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे, तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, त्या पद्धतीनं आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही. आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले. आज चंद्रपुरात जे झालं ते नेमकं कसं घडलं, ते कसं घडू दिलं, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे. आपण यांच्याशी थोड्याच वेळात चर्चा करूया. परंतु आजच्या आमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हा प्रेक्षकांनी काय रिॲक्शन्स दिलेले आहेत, प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते आपण मीडिया सेंटरला बघूयात. आजच्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एक्सवरनं श्याम ठाणेदार म्हणतायत, स्थानिक राजकारणामध्ये अशी युती आघाडी होतच असते. यात पक्षीय नव्हे तर स्थानिक राजकारण पाहिलं जातं. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया प्रसाद माने यांची आहे. उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांची गरज भविष्यात लागू शकते, त्याच दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे. फेसबुकवरनं पुढची अमित जाधव यांची प्रतिक्रिया आहे. चंद्रपुरामध्ये ठाकरे सेना आणि भाजपची युती हा स्थानिक राजकारणाचा विषय आहे. याला कारणीभूत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आहे. शौनक भिडे यांची प्रतिक्रिया आहे. स्थानिक राजकारण असू शकतं असं ते म्हणतात. यानंतर थेट आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. तिथे आपले तिन्ही पाहुणे उपस्थित आहेत. आपल्या तिघांचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न अर्थातच सुषमाताईंना आहे. सुषमाताई, सकाळी आज पत्रकारांशी बोलताना तर अत्यंत कॉन्फिडेंटली संजय राऊत असे म्हणाले होते की भाजपला मदत होईल, असं काही करायचं नाही अशी उद्धवजींची कुठेतरी आज्ञाच आहे स्थानिक नेत्यांना. मग काय झालं नेमकं 2 तासात? खरं तर आज दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड ही रोहित पवारांची पत्रकार परिषद होती आणि मला असं वाटलं होतं की एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये जो प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्राचा कौल कशावर आहे, तर अजितदादांचा घात झालाय की अपघात झालाय यावरती आपण कौल मागवाल असं वाटलं होतं. पण अजितदादांचा जीव किंवा महाराष्ट्रातलं एकूण ज्या पद्धतीने काय घातपात झालाय या सगळ्यांच्या पेक्षा एका जिल्ह्यात काय घडतंय यावरची चर्चा घडवून नाही आणणं सुषमाताई, आपल्याला मी महत्त्वाचं थोडंसं वाटलं. थांबवते तुम्हाला. Anyway, नाही, हा मुद्दा बिलकुल अमान्य आहे आम्हाला. संपलं इथं बोलून. माझं इथं बोलून संपलं अजितदादांवरचं. मी आता जरा पुढे सरकते. आता जरा पुढच्या याच्याकडे जाऊया. आता जे काही चंद्रपुरामध्ये घडलं त्या चंद्रपूरमध्ये निश्चितपणे सन्माननीय संजय राऊत साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि उद्धव साहेबांच्या नंतरचं पक्षातलं महत्वाचं स्थान त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेली भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची होती आहे. मात्र आता आपण जे काही म्हणालात किंवा एक्सवरच्या ज्या काही रिॲक्शन्स वगैरे दाखवल्या की याचं क्रेडिट कोणाला द्यायचं बरं, तर मला वाटतंय याचं क्रेडिट मी हे वारंवार म्हटलं पाहिजे की काँग्रेसचं जे शीर्ष नेतृत्व आहे, मग ते आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील किंवा राहुलजी असतील किंवा खरगे साहेब असतील, या सगळ्यांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. मात्र चंद्रपूरमध्ये जे घडलं त्याचं श्रेय कुणाला द्यायचं, तर मला वाटतं ते खासदार प्रतिभा धानोरकरजी यांना दिलं गेलं पाहिजे. कारण आमची फर्स्ट प्रायोरिटी, प्रथम प्राधान्यक्रमाने आमची आमचा पहिला चॉईस कोण होता, प्रथम पसंती कोण होती, तर ती काँग्रेसच होती आणि आम्ही काँग्रेस सोबत बोलत होतो. अगदी आता जे आपण बाईट बघितले त्या बाईटमध्ये वडेट्टीवारजींचे सुद्धा मी आभार मानते. वडेट्टीवारजींनी प्रचंड सामंजस्याची भूमिका घेतली होती. वडेट्टीवारजींनी जे म्हटलं ते अगदी खरं आहे की स्थायी समिती वगैरे खरंच ते म्हणाले, पण त्यांच्या बोलण्याला खो कुणी घातला, तर त्यांच्या बोलण्याला खो घातला तो प्रतिभाताईंनी घातला. तर प्रतिभाताईंनी असं का केलं मला माहित नाही. बर स्थानिकच्या जे काही त्यांची गटबाजी असेल, स्थानिकचं जे काही त्यांचं जुगलबंदीचं राजकारण असेल ते असेल, पण या स्थानिकच्या राजकारणामुळे एकूण राज्यातलं जे महाविकास आघाडीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला छेद जाऊ शकतो. आपल्या इगोपेक्षा सुद्धा हा पॅटर्न, महाविकास आघाडीचा पॅटर्न महत्वाचा आहे याचा विचार प्रतिभाताईंनी करायला हवा होता असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. बाकी अतुल भैया असतील, ही सगळीच माणसं खूप महत्वाची आहेत आणि खूप चांगली माणसं आहेत. बरं, आपण विचारूया थेट अतुलजींना. अतुलजी, असं आहे की मी त्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होतो. काल मी सुद्धा चंद्रपूरमध्येच होतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागपूरमध्ये वडेट्टीवार साहेबांची पण
शिवसेनेच्या नेत्यासोबत चर्चा सुरू होती, वरच्या नेत्यांसोबत पण चर्चा सुरू होती. आता सगळं आतमधलं सांगणं योग्य होणार नाही, पण वरच्या नेत्यांचं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ऐकलं नाही. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर जे आहेत, ज्याला विकास म्हणतो आपण आजकाल, म्हणजे बीजेपी सत्तेत आल्यापासून विकास काय आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. तर विकासामध्ये मोठी भूमिका जी आहे ती मोठी भूमिका पैशाची आहे. तर पैशाची भूमिका मोठी आहे आणि त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आहे. नाहीतर मग एवढ्या ठामपणे आदित्यजी असतील किंवा उद्धवजी असतील किंवा संजय राऊतजी असतील, यांनी एवढ्या ठामपणे सांगितलेलं होतं की याच्यामध्ये काही होणार नाही. सगळा फॉर्म्युला ठरलेला होता की उपमहापौर असेल, स्टँडिंग असेल, महापौर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा झालेली होती. आणि कालच्या चर्चेमध्ये तर प्रतिभा धानोरकरजी कुठेही नव्हत्या. सगळं सामंजस्याने होतं. जर सामंजस्य नसतं राहिलं तर मग आमचं 27 वरून 31 वर आम्ही गेलो नसतो. प्रश्न हा आहे की बीजेपीनी, हा नाही आहे की बाबा काँग्रेस असताना भेटली किंवा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी काही केलं, हा नाही आहे. प्रश्न हा आहे की बीजेपीने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा किती चिखल केलेला आहे, महाराष्ट्राची बरं. राजकीय संस्कृती कोणत्या स्तराला बरं नेलेली आहे, किशोरजी, हा त्याचा हा महत्त्वाचा थेट मुद्दा आहे. तुमच्यावरती असलेला, भाजपवरती असलेला आरोप आहे. तुम्ही काय, कसं उत्तर द्याल? अतुलजींना मला सांगणं आहे, अतुलजी माझे मित्र आहे, की या ठिकाणी जी युती झालेली आहे, जे सत्ता स्थापना झालेली आहे, ती सत्तेची स्थापना स्थानिक नेतृत्वाला, महानगरपालिकेला मध्ये निर्वाचित झालेल्या सर्वच नगरसेवकांना हे वाटू लागलं की या ठिकाणी जर विकास करायचा असेल, या शहराला जर पुढं न्यायचं असेल, इथल्या जनतेच्या ज्या नागरी सुविधा आहे त्या बहाल करायच्या असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता ते आमच्यावर आरोप करत आहे. ते आरोप कसे काय करू शकतात? 25 दिवस झाले, 16 तारखेला निकाल लागला, आजची 10 तारीख आहे. या 25 दिवसामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना आपसातला 2 नेत्यांमधला वाद सोडवता आलेला नाही. हा वाद म्हणताच येणार नाही. हा वादापेक्षा गँगवॉर म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीचं एकाने गट स्थापन केला, दुसरे आपले काही लोक घेऊन जातो, परस्पर त्यांच्या नगरसेवकांची पळवापळी होते. आणि एवढंच नव्हे तर पळवळलेले नगरसेवक परत आणण्याच्या करता. किशोरजी, तुम्हाला थोडंसं थांबवतंय. तुम्ही अंतर्गत गटबाजीवरती काँग्रेसचा बोट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अतुलजींना पण काहीतरी बोलायचं. किशोरजी असं म्हणाले होते की या सगळ्या मागे अंतर्गत फूट जी आहे काँग्रेसची, ती जबाबदार आहे. तुम्ही काय म्हणाले याबद्दल? नाही, ते त्यांच्या पक्षामध्ये तर एक दुसऱ्याला पेडाच भरतात ना. ते त्यांच्या पक्षामध्ये इतकं प्रेम आहे राम लक्ष्मणासारखं की ते म्हणजे त्याची चर्चाच करायला नको. आमच्या इथे वाडा बंगला आहे नागपूरमध्ये, आम्हाला चांगला माहिती आहे. प्रश्न तो नाही आहे. हा चंद्रपूर पॅटर्न नाही आहे, हा धर्मांधतेचा पॅटर्न आहे. हा जिकडे तिकडे यांनी वापरलेला आहे. बीजेपी ही MIM आहे. हे माझं ट्विट तुम्ही बघा अकोल्याच्या वेळेस. त्याच्यानंतर अमरावतीत केलं, अकोटमध्ये केलं, सगळ्या ठिकाणी जे केलं, आणि तेच आता पॅटर्न जो आहे तो यांनी चंद्रपुरामध्ये पण राबवलेला आहे. त्यामुळे तुम्ही एका टोकावर राहून हिंदूंना शिव्या द्या, दुसऱ्या टोकावर उभं राहून ते मुसलमानांना शिव्या देणार, आणि मधात पैशाचा वापर करून हा जो पॅटर्न आहे, हा राजकीय संस्कृतीचा चिखल करण्याचा, त्याचंच उदाहरण आहे चंद्रपूर. चंद्रपूर काय वेगळा पॅटर्न नाही होऊ शकत. बरोबर. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, अतुलजी, या मुद्द्यावरती आपण त्यांच्याकडे जाऊच. पण अगदी हातातोंडाशी गेलेला हात, जो घास होता तो काँग्रेसच्या हातातनं निघून गेलेला आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांवरती किती वेळा प्रश्न उभं करणार, हा सुद्धा मुद्दा आहेच. नाही, असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टींनी महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे, ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राचा इतिहास खराब होतोय, राजकीय संस्कृती खराब होती आहे, ते पुन्हा ते मुद्दे तर आपल्याला सांगावंच लागणार. लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की तुम्ही मतदान कुणाला करता आहात आणि कशा पद्धतीनं सत्ता हिरवल्या जाते, कशा पद्धतीनं दुसरे लोक सत्तेत बसतात. आता हे विकासाच्या गोष्टी करतात. महाराष्ट्रातून उद्योग चालले. स्वर्गीय अजितदादा ते म्हटलं ते वाटोळ झालं महाराष्ट्राचं. ते खरं बोलले होते. ते पुण्यात उद्योग चाललेले आहेत, उद्योग गुजरातमध्ये बळजबरीने महाराष्ट्रातले घेऊन जात आहेत. महाराष्ट्राची काय प्रगती आहे? महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी दर मोठ्या प्रमाणात वाढतोय, महागाई आहे. आणि आता लवकरच पहा, आता मी उद्या त्याच्यावर अतुलजी, आपण विषयावरनं भरकटच चाललोय, पण मी आता पुन्हा एकदा सुषमाताईंकडे जाणार आहे, थोड्या तुमच्याकडे येईन. नाही, विकासाचा मुद्दा हा तुम्हाला मान्य नाही हे आपण समजू शकतो, परंतु त्याच्यावरती आणखीन आज या मुद्द्यावरच्या पलीकडे चर्चा करण्याची गरज नाहीये. मी सुषमाताईंकडे जाते. सुषमाताई, एकंदरीतच नंतर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत सगळ्या तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कुठेतरी हा स्थानिक निर्णय, म्हणजे याचा अर्थ स्थानिक नेतृत्व हे पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नाही, असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, स्थानिक नेतृत्व हे पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नाही असं नाही म्हणायचं मला. पण हा निर्णय स्थानिकचा आहे हे मात्र नक्की. काय होतं की आमच्या नगर परिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांच्या या निवडणुका आहेत.
असं समजून. म्हणजे आपण आम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारला, की शीर्ष नेतृत्व प्रचारात का दिसत नाही? तर तेव्हाही आम्ही हेच म्हटलं, की हे स्थानिकच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ते त्या निवडणुका लढत आहेत. अशा वेळेला जेव्हा स्थानिकचे लोक काही निर्णय घेतात, ते त्यांचा श्रम, पैसा, शक्ती सगळं काही ओतत असतात, तेव्हा निवडणुकीच्या नंतर त्यांना काही निर्णय घेण्याची सुद्धा एक स्पेस असते. अर्थात ते निर्णय त्यांनी काहीच्या काही घ्यावेत असाही त्याचा अर्थ होत नाही. मात्र चंद्रपूरच्या बाबतचा जो निर्णय होता, तो निश्चितपणे तिथल्या स्थानिक लोकांचा निर्णय होता. तिथले कारण आपण जेव्हा चांदा तू बांधा म्हणतोय, तेव्हा बरोबर आहे चंद्रपूर एक सुषमाताई. वेगळं आता space आहे. अंबादास दानवे एकीकडे म्हणतात की याच्यावरती कारवाई होणार आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक निर्णय होता. परंतु या सगळ्या अनुषंगाने काही निर्णय पण घेऊ नये असं तुम्ही म्हणताय. म्हणजे नक्की पक्षाची भूमिका काय आहे या सगळ्या निर्णयावरती? नाही, नाही. पक्षाची भूमिका आम्ही मगाशी पण मी म्हटलं, मला वाटतं दुपारी माझी भूमिका मी काय ती स्पष्ट केलेली आहे, की या सगळ्या संबंधाने जशा स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकांचे आम्ही अधिकार दिलेले असतात, की अ, बऱ्याच ठिकाणी स्थानिकच्या वेळेला म्हणजे बघा की अ, भाजपने फोडाफोडीचा पॅटर्न केला आणि त्या फोडाफोडीच्या पॅटर्नमध्ये त्यांनी 2 पक्ष फोडले. एक राष्ट्रवादी फोडला, दुसरा आमचा पक्ष फोडला. आमचा पक्ष फुटून शिंदे सेना वेगळी झाली. पण धाराशिवच्या उमरग्यामध्ये जे एकत्र आले ते शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र आली. बरं, ठीक आहे. त्याच्यामध्ये शिंदे सेनेचा उपनगराध्यक्ष बसला आणि सॉरी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचा नगराध्यक्ष बसलेला बरं. आहे. पण या त्यामुळे फोडाफोडीच्या ही जी पॅटर्नमध्येच समीकरण कुठेतरी तुम्ही आता पुढे मदतीचा त्यांना पुढचा हात दिलाय का काय असा वाटावा अशी परिस्थिती आहे. किशोरजींकडे पुन्हा एकदा नाही. जाते. किशोरजी, तुम्हाला सुद्धा शेवटी ठाकरेंची मदत घ्यावीच लागली. महापौर पद सुद्धा वाटून घ्यायला तुम्ही तयार झालात. जे आरोप निवडणुकीच्या आधी केले होते ते सगळे चंद्रपुरामध्ये माफ आहेत का? हे बघा, निश्चितपणे या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आकडे कमी होते, संख्या कमी होती. आणि ही संख्या कमी असताना जेव्हा असं दिसलं चंद्रपूरच्या त्या नगरसेवकांमध्ये की हे 25 दिवसापासून कुठेही सत्ता स्थापनेचा यांचा फॉर्म्युला येत नाही आहे, सत्ता स्थापन तर करूच शकत नाही आहे, परंतु यांनी दुसरं आपापसातमधलं फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं. 31चा आकडा असताना 34चंच बहुमत पाहिजे होतं. 3 या ठिकाणी यांना जुळवता आले नाही. याचं कारण यांच्यातलं आपसातला सत्तेसाठी असलेली यांची साठमारी, केवळ सत्ता मिळवायची एवढीच एक भूमिका काँग्रेस पक्षाची होती. आणि मी तर इथल्या स्थानिक नेतृत्वाचं अभिनंदन करेल की त्यांनी एका वेळेस काँग्रेसने ऑफर दिली त्यांना की आमच्या काँग्रेसला मध्ये पक्षप्रवेश करा, आम्ही तुम्हाला महापौर पद देतो. परंतु स्थानिक नेतृत्वाने ते नाकारलं. ते कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि त्यांनी या ठिकाणी ही युती केली 1.25 वर्षाच्या नंतरच्या महापौर पदाची. जेव्हा त्यांना लक्षात, शेवटी आपली बांधिलकी कोणाची आहे? आपली पहिली बांधिलकी ही जनतेशी आहे. ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या मायबाप राजाच्या कामाच्या साठीची आहे. जी स्थानिक कामं असतात, प्रश्न असतात, ते स्थानिक प्रश्न, ठीक आहे. स्थानिक म्हणजे कामं पुन्हा एकदा तुम्ही आपल्या विकासाच्या आलेल्या मुद्द्याकडे वळता आणि तुमचं असं म्हणणं आहे की सत्तेसाठी काँग्रेसला केवळ ही युती हवी होती, परंतु तुम्हाला तसं नको होतं. किशोरजी पुन्हा थांबवते का अतुलजींना काय ते बोलायचं? अतुलजी. नाही, आता असं आहे की बीजेपीचा जो विकासाची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ती म्हणजे व्यक्तिगत विकास. तुम्ही आता आमदार म्हणून निवडून आलेले आहे, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. अरे तुमचा तिकडे जाऊन काय फायदा होणार आहे? इकडे आमच्यासोबत या, आमच्याकडे राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, डबल इंजन, ट्रिपल इंजन, क्वाड्रपल इंजन. पण विकास कोणाचा? तर विकास तुमचा आमदार म्हणून होईल, विकास तुमचा नगरसेवक म्हणून होईल. आणि तुमचा व्यक्तीचा, नगरसेवकाचा आणि आमदाराचा विकास जनता चांगल्या पद्धतीने समजते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होऊ शकला नाही, देशाचा विकास होऊ शकला नाही. उलट आमच्यावर एवढे दोष ठेवतात. आमच्या काळात 16% होतं मॅन्युफॅक्चरिंग, ते आता 11.4% आलेलं आहे. खर्च म्हणजे सांगतो तुम्हाला यांचं काय आहे. बजेटमध्ये पहा तुम्ही, जलशक्तीचं जे पैसे आहे ते फक्त 2% खर्च झालेले आहे. 67,000चं प्रोव्हिजन होतं. अशी यांनी जवळजवळ 5 लाख कोटीचे आहे ते खर्चच केलेले नाहीये. हा यांचा विकास आहे. आणि हे का मान्य करायचं? सरळ सरळ मान्य करा ना. आम्ही पैसे फेकतो. बोला किशोरजी. अतुलजी, किशोरजी, तुम्हाला आवाज येतोय का? बोला, आम्हाला ऐकू येते तुमचं बोलणं. हा आवाज आता आवाज येतो. हा, बोला ना. अतुलजी, तुम्ही त्या आकडेवारीवर जाऊ नका, विकासाच्या, राज्याच्या आणि देशाच्या आकडेवारी जाऊ नका. आज आपला प्रश्न जो आहे तो प्रश्न हाच आहे की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गठबंधन का केलं, याचा तुम्ही आत्मचिंतन करा. तुम्ही हे बोलूनच नाही राहिले की 25 दिवस तुमचे नेते एकमेकांचं तोंड पाहत नाही, एकमेकाला पाहून घेण्याची भाषा करतात.
आणि आज मात्र जेव्हा सत्ता गेल्याच्या नंतर तिन्ही नेते एकत्र येत चहा पाणी पितात. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांसाठी झगडलं पाहिजे, झटलं पाहिजे आणि ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला, एक प्रस्ताव आमच्या समोर आला आणि तो प्रस्ताव आल्यानंतर असं वाटलं की इथला आमचा एक शिवसैनिक त्याच्या कुटुंबामध्ये महापौर पद जात आहे आणि दुसरं महापौर पद हे भारतीय जनता पार्टी. पण मग किशोरजी अशा पद्धतीने इतरही उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्री बनवा ना तुम्ही. शिवसेना तुम्हाला एवढं हे आहे. कशात ही अशी पद्धत आहे? शिवसेनेच्या कशाची उद्धव पद्धत आहे? मुख्यमंत्री अरे बनवा. लोकशाही पद्धतीनं झालेलं आहे. इथे ते बनवा ना. जबाबदारीनं ते मी सगळेजण लोकशाही आले पद्धतीनं बनवा असं आमच्याकडे. म्हणतो. त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकशाही- चंद्रपूरचा विकास करायचा, आम्हाला चांगली तुमच्यासोबत गोष्ट आहे. यायचा. किशोरजी फार चांगलं आहे काँग्रेससोबत तुमचं. ते का बरं गेले नाही? काँग्रेसने माझं- त्यांना माझं काय म्हणणं आहे, सन्मानजनक किशोरजी- वागणूक दिली नाही. हा, येथे ठीक काय आहे, अधिक ठीक आहे. बोलणार नाही कारण की नेते ठीक आहे. मोठे आहेत आमच्यामध्ये काँग्रेसचे. गटपती आणि आमची काँग्रेसच्या चालत नेत्यांची नसते. भाषा काय होती? ऐका ना एक विजय किशोरजी. वडेट्टीवार साहेब मला म्हणत होते की बा 100 जोरगेवर मेले तरी या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही. ही काय त्याची अहंकाराची भाषा आहे का? बरं, आपलं सोडायचं आणि फक्त भारतीय जनता पार्टीवर टीका बरं, करायची ही बरं, भूमिका नक्कीच मात्र किशोरजी. काँग्रेसची योग्य नाही. हां. म्हणून सुषमाताईचं मी अभिनंदन करेन. त्यांचा एक व्हिडिओ मी बघितला, त्यांनी अभिनंदन केलं. एक आपला शिवसैनिकच्या घरामध्ये एक मोठं पद, चंद्रपूरचं प्रथम क्रमांकाचं पद जात आहे आणि त्याला नक्कीच नक्कीच किशोरजी या मुद्द्यावरनं आपण सुषमाताईंकडे जाणार आहोत. पटकन एक अतुलजींची कमेंट. अतुलजी. म्हणजे किती आता म्हणजे शिंदे सेनेनं यांनी सोडलं आणि आता उद्धव ठाकरेजी जे आहे ते महत्वपूर्ण झालेले आहे. आमची यांना विनंती आहे, किशोर जोरगेवारांना, त्यांचं फार फडणवीसांची चांगला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्री करून टाकावं. ओरिजिनल शिवसेना त्यांनी आता मानली उद्धव ठाकरेंची. धन्यवाद बर. किशोर भाऊ. बरं अतुलजी आणि किशोरजी एक शेवट काय करते, कुणी कोणाला काही करत असते. हा सगळा राजकारण हा आकड्यांचा किशोरजी खेळ आहे. नक्कीच एक शेवटचं संख्या मिनिट पाहिजे राहिलंय. असते. सुषमाताईंना मला असा तुमच्याकडे प्रश्न संख्या विचारायचा नाहीये. आहे 6च्या की संख्येला आम्ही महापौर पद देतोय. हा मला तोच प्रश्न विचारायचा आहे सुषमाताईंना की अशा पद्धतीने महापौर पद जर मग दुसऱ्या कुठल्या ठिकाणी दिलं तर तिथे सुद्धा तुम्ही सत्तेत जाणार आहात का? म्हणजे नक्की निकष आता काय आहेत? कुणाबरोबर तुम्ही जाणार आहात? विकासाच्या नावाखाली किंवा सत्तेच्या नावाखाली, जर विरोधकांनी तसं म्हटलं तर? सुषमाताई थोडक्यात सांगा. मला वाटतंय आपण विकासाबद्दल न बोललेलं बरं, कारण विकासाबद्दल बोलायचं म्हटल्यावर मग मला पुणे मुंबई महामार्ग कसा स्टक झाला होता, मला तिकडे जावं लागेल, किंवा मेट्रोच्या तिथे ताडपत्रिका लावावी लागली, मला तिकडे जावं लागेल. मला त्याच्यात जायचं नाहीये. एक नक्की की जर असा काही मुद्दा करून आम्हाला जायचं असतं ना, तर मग आम्हाला मुंबईतला मार्ग जास्त सोपा होता. कारण मुंबईत जागा आमच्याकडे शिंदेपेक्षा जास्त होत्या. आम्ही तिथे निर्णय तो घेऊ शकतो असतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं की हा स्थानिकच्या कार्यकर्त्यांचा निर्णय होता. पण त्यांनी तो निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला, का घेतला, त्याचं एक महत्वाचं कारण हे खासदार प्रतिभा धानोरकर आहे, हे नाकारून चालणार नाही. कारण हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे की 25 दिवस चर्चेला गेले होते आणि 25 दिवस चर्चा होऊनही म्हणजे धानोरकरजींचा एक बाईट फार महत्वाचा आहे. 2-3 दिवसांपूर्वी तो एबीपी माझा नाही चालवलेला आहे की आमचं आता एकमत झालेलं आहे, 1.25 वर्ष वडेट्टीवारजींचा गट आणि 1.25 वर्ष माझा गट. म्हणजे काँग्रेस पक्ष असतानाही तिथे माझा गट आणि वडेट्टीवारांचा गट ही भाषा स्वतः धानोरकरजी यांनी करणं हे फार वाईट होतं. हा एक तुम्हाला वाद असं म्हणायचंय केवळ प्रतिभा धानोरकर यांच्या बरोबर योग्य पद्धतीने समीकरण जुळू शकलं नाही आणि त्यामुळे निराशेपोटी कुठेतरी तुम्ही आता भाजपसोबत गेलायत. आणि कारण विकासाच्या मुद्द्यावरती सुद्धा तुम्ही असं म्हणताय की विकासाचा मुद्दाही बाजूला ठेवला पाहिजे. तुम्ही माझ्या तोंडी विकासाचा मुद्दा घालूच नका, कारण विकासाच्या मुद्द्यावरची माझी मतं कदाचित सहन होणारी नाही. ठीक आहे. जशी नक्कीच. चर्चा नक्कीच जशी आपण चर्चा या विषयावरती आपण या विषयावरती सुषमाताई- एक सेकंड ऐका, बोला, फक्त एक बोला. सेकंड ऐका की तुम्ही जशी चर्चा आता या चंद्रपूरच्या मुद्द्यावर घेतली आहे, अख्ख्या जगभरात घमासान करणाऱ्या एप्स्टीन फाईलवर तुम्ही एक चर्चा कराल अशी माझी अपेक्षा आहे, विनंती जरूर. आहे. एप्स्टीन फाईलवर एकदा चर्चा करा. जरूर, नक्की. असे अनेक विविध विषय आपण नक्की चर्चा त्याच्यावरती करू. सुषमाताई तुमचं सजेशन आम्ही नेहमी घेत असतो. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली त्याबद्दल. थँक्यू सो मच. यानंतर आजच्या प्रश्नावरती काय कौल आलेला आहे महाराष्ट्राचा जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. चंद्रपुरामध्ये शिवसेनेनं भाजपशी युती करण्यासाठी कोणता फॅक्टर सर्वात महत्त्वाचा ठरला? अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्तेसोबत राहणं असं लोकांचं मत आहे, 44% लोकांचं. त्यानंतर 27% लोक म्हणतात की स्थानिक राजकारण, जसं वारंवार नेत्यांकडनं सांगितलं जात आहे. 16% लोक म्हणतात भूमिका बदलाचे संकेत आहेत हे महाविकास आघाडीच्या विपरीत, आणि काँग्रेसबद्दल अविश्वास असं 13% लोकांचं म्हणणं आहे. गुरुवारची आजची सुरुवात आपण रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताबद्दल जे दावे आणि आरोप केले होते
त्या विषयाने केलेली होती आणि त्याच विषयावरती एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचं मत मांडतात. जाणून घेऊया. सरिता. धन्यवाद पूर्वी. अमेरिकेचे तत्कालीन आणि अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष JFK जॉन केनेडी गोळी झाडून मारल्या गेले. 6 दशकं उलटून गेलीत, पण त्यांच्या मृत्यूमागचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. CIA, माफिया, KGB, अगदी उपराष्ट्रपती लिंडन जॉन्सनपर्यंत संशय व्यक्त करण्यात आला होता. इतकं की 1970मध्ये अमेरिकन सिनेटने केनेडी आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या हत्येची केस परत उघडली. आपल्या देशात ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यातील सुद्धा बरीच प्रश्न अगदी आजही अनुत्तरित आहेत. उदाहरणादाखलच सांगायचं झालं तर मारेकरी सतवंत सिंग याच्या ड्युटीचे लोकेशन अगदी त्याच दिवशी कोणी आणि कसं बदललं. दुसरा मारेकरी बेअंत सिंग हा मुळात हाय रिस्क मानला जायला हवा होता, पण तरीही तो इंदिरा गांधींच्या सिक्युरिटीमध्ये कसा राहिला. आजही राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल हवी तेवढी चौकशी झाली नाही, पाहिजे तेवढे प्रश्न विचारले गेले नाहीत, उत्तरं मिळाली नाहीत असं वाटणारी मंडळी आहेच. या 3ही नेत्यांची थेट हत्या करण्यात आली होती. समोर मारेकरी होते, तरीही प्रश्न अनुत्तरित आहेत. अजित पवारांचा तर विमान अपघातात मृत्यू झालाय. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर सुद्धा बरीच प्रश्न उपस्थित केली गेली. बऱ्याच नेत्यांनी वेगवेगळ्या बाबतीत संशय उपस्थित केला, चौकशी मागितली. ती सर्व नेते आजही समाज जीवनात सक्रिय आहेत. जेव्हा माणसं मोठी असतात, त्यांचा मृत्यू हादरवून टाकणारा असतो, तेव्हा अनेक प्रश्न विचारली जाणारच. पण हवी तशी उत्तरं मिळाली नाहीत किंवा जी उत्तरं मिळाली ती समाधानकारक नसली तर ती वर्षानुवर्ष विचारली जाणारच. खरं तर अशा घटनांमध्ये उत्तरं कधी समाधानकारक असू शकतील का, हा एक वेगळाच भाग आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी बराच अभ्यास करून प्रश्न विचारली आहे. घातपात झाला असं आपल्याला वाटतंय, हा आरोप त्यांनी थेट केलाय. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज माहीत नसतील तरी ती अत्यंत साधी आणि दोषमुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि तसं झालं तर उत्तमच आहे. पण महत्त्वाचा भाग हा आहे की जर प्रश्न असतील, जर प्रश्न घातपाताचे असतील, तर आज जरी उत्तरं माहिती नसतील तरी ती उद्या मिळालीच पाहिजे. नाहीतर आजची प्रश्न ही फक्त उद्याच्या राजकारणासाठीचे मुद्दे बनून राहतील. पूर्वी. धन्यवाद सरिता. 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.